नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बातमी आहे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं राज्यभरामध्ये खळबळ उडवली आहे. या प्रकरणात गंभीर आरोप समोर येत असतानाच आता राजकीय वर्तुळातही या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहे. अशोक खरात याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आणि शारीरिक शोषणाच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आलेली असून 2025 पर्यंत वारंवार अत्याचार झाल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप आहे. सध्या या प्रकरणामध्ये एकाच आरोपीचा समावेश असून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण त्यांचे आणि अशोक खरात यांचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी ही टीका केली आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा व्यक्तीशी संबंध ठेवणं योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरतं मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनलाय. तर पुढील तपासात आणखी काय उलगडतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.